संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा आजपासून सुरू होतेय। अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त म्हणून स्थानिकांना सुद्धा स्थान मिळावं यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन आळंदीत बंद पुकारलाय। आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि प्रशासनाने याकडे योग्य लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आळंदी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। ठाकरे गटाकडून चंद्रपुरात पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। संतप्त कार्यकर्त्यांनी नागपूर चंद्रपूर मार्गावरील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील 48,000 शेतकरी पात्र देखील ठरले। मात्र अजूनही कंपनीने पीक विमा न देता टाळाटाळ सुरू ठेवल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात माननीय कलेक्टर ऑफिस समोर आज शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आम्ही पीक विमा कंपनीमध्ये जे ओरिएंटल कंपनीची आहे त्या कंपनीला भेट देऊन या संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी तिथे गेलो असताना त्या कंपनीने उडवाउडवीचे उत्तर देऊन आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्याला मदत पोहोचली नाही असे आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही तिथे आमच्या शिवसेना स्टाईलला तिथे आता आंदोलन केलं आणि जर त्वरित शेतकऱ्याला अगर त्यांनी पीक विम्याचा भरपाई दिली नाही तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात याच्यानंतर पीक विम्याचं ऑफिस सुरू सुद्धा करू देणार नाही।